पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येताना ओलेचिंब होण्याचा त्रास सहन करावा लागतो। अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांकडे छत्री नसते आणि त्यामुळे ते आजारी पडतात व शिक्षणात खंड पडतो। ही गरज ओळखून शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेना या संघटनेने पुढाकार घेत एक समाजभिमुख उपक्रम राबविला आहे। या उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद गावातील शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या। अनेक विद्यार्थ्यांना यावेळी छत्र्या वाटप करण्यात आल्या। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाध्यक्ष अजय बरोस्ते यांनी सांगितले की छत्री वाटप करत असताना या संपूर्ण लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे। हा आनंद देण्याचे काम खरं म्हणजे शिवसेना करते। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात खरं तर जे गरजवंत आहेत, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं तळतळ केला आहे। त्यामुळे आज आमच्या विद्यार्थी सेनेचे जे प्रमुख आहेत किरण फडोळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी, त्यांना या ठिकाणी छत्री वाटप करण्यात आली। मला खात्री आहे की आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथ शिंदे म्हणजे खऱ्या अर्थानं गोरगरिबांचा नेता आहे। या तळागाळातून मोठा झालेला नेता आहे आणि त्यामुळे तळागाळातल्या लोकांचे प्रश्न काय याची जाणीव असलेला नेता आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला हे सगळा हा कार्यक्रम दिला होता। हा अत्यंत उत्साह त्या ठिकाणी पार पडला। मी या ठिकाणी आमच्या युवा सेनेचे आणि विद्यार्थी सेनेचे या ठिकाणी अभिनंदन करतो। अंकुश काकड या ठिकाणी उपस्थित आहेत। मखमलाबाद मध्ये हा कार्यक्रम झाला आणि अत्यंत उत्साह झाला। अत्यंत सगळी लहान मुलावर सगळ्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत होता। मला वाटतं आनंद देण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवसेना करते आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेलं 80% समाजकारण आणि केवळ 20% राजकारण हा मूलमंत्र केवळ आणि केवळ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेनाच पाळते असं माझं म्हणणं आहे। जय महाराष्ट्र। कार्यक्रमाच्या आयोजनात भारतीय विद्यार्थी सेनेचे अनेक पदाधिकारी सक्रिय होते। त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत छत्र्या देऊन त्यांच्या चेहऱ्यावर श्याम काकड, राहुल बोडके, नाना बोराडे, गोरक्ष जाधव, गणेश काकड, भारत सांगळे, योगेश बेलदार व शिवसेनेचे पदाधिकारी व मखमलाबाद गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।